नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज बघा कुठं डावर आहे. तिथं गेलं लोकेशन कळणच. तिथं गेलं दाखवते करून आहे ना. व्हिडिओ चालू करायला वेळच नाही भेटला. आवरता त्यांची घाई आवर करीत होते. आवरायला वेळच नाही भेटला व्हिडिओ चालू करायला. तर आता ते गेले पेट्रोल टाकायला. सावली उभा राहिले त्याच्यामुळे तोपर्यंत तर मी तिथं गेले तुम्हाला तिथलं लोकेशन दाखवते. कसं वाटलं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. म्हटलं पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे मग पडलं नेमकं सकाळी लवकर होतं. लवकर घेऊन झाले. आता जायचा संकट आला होता म्हणलं चला आज चतुर्थी सकाळी येऊ म्हणलो. अचानक आता कॅन्सल करायला नको, येऊ घेऊन. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तर तुम्हाला कळन. चला मग आधी गाडी दाखवलं लोकेशन. जाता जाता मध्ये अमरापूरची देवी लागत. मग इथं दर्शन घ्यायला आलो अगोदर. म्हणलं पुढं नंतर बघितलं. तर बघा देवीपाशी काय भारी, बापरे. तुम्हाला आतमध्ये गेल्यावर भारी वाटत. देवीचं दीपमाळ. इतकं छान वाटत राहिले नाही गार वातावरण. असं वाटत राहिलं बसून राहू. मुंबईची मुंबादेवी वर काही दर्शन घ्या सगळेजण. येतोय ना देवी पण दिसली पाहिजे थोडी. देवी आता कसं काय दिसणार नाही व्हायचं. यांना कॅमेरा पण दाखता येत नाही. असं जरा म्हणते ना मी. अंधार होते जरा हे पण चालू ना सगळं बघू ना इकडून. लय छान आहे म्हणजे बसायला बघायला. इकडं गार्डन काय कोण बसायला. इकडं चालू थोडं बसायला जागा.
मटकी ठेवली. नारळाचे झाडं आणि ते मस्त थंड थंड सगळं मस्त गार्डन आणि वातावरण. नारळ तिथे गार पाणी वाटतं ते. तिथं कोणते देव आहे? इकडे एक मंदिर आहे. इथे छोटे छोटे मंदिर आहे. लोकांचा फोटो काढायचा प्रोग्राम चालू आहे. महादेव थंड हवेगार वातावरण. किती वाजले? याचा आकाश नाही दिसत. इथं ते राहतात का? फोटो काढायचं काय धिंगाणं चाललं. तुम्ही बसा मग मी जाऊन येते. वातावरण इतकं छान असं गार वाटलं ना. घर असून गरम तसं इथं लय भारी वाटत राहिले. असं वाटलं इथंच थांबव. इतके नारळ झाडं ते. देवीचे पण ते सगळं तोरण बिरण ते छान. नारळाला छोटे छोटे नारळाला नारळ आले. इथं देवीची तुळजा भवानी. झाडांमुळे लय छान वाटते खरंच. ज्यांनी अमरापूरची देवी बघितली नसेल त्यांनी बघा. इथं दत्तात्रेय आतमध्ये नाही दिसत. इकडे काय अरे उलटे झाले. इथं भोयरच खाली महादेव आहे पण जायला जागा नाही. नंदीश्वर
बाहेर बघितलं तर नुसतं कळकळून पण इथं इतकं थंड वाटतंय आतमध्ये. ते आले पाठीमागून दर्शन घ्यायला. अगोदर चला म्हणलं माझ्यासोबत तर नाही आले. बसले म्हणे बसू दे निवांत गार सावलं म्हणलं बसा मग. तिथं भोयऱ्यात महादेव आहे, पण ते जाता नाही येत खाली कुलूप आहे त्याला. भोयऱ्यातला महादेव आहे खाली भोयऱ्यात. या दर्शन घेऊन आता मी तर थांबते. एकदम जीवाला सुकून भेटण्यासारखी जागा आहे. मस्त थंड हवा, गार वातावरण. ज्यांनी अमरापूरची देवी बघितली नसेल त्यांनी या देवीच्या दर्शनाला अवश्य यावं. तर कसं वाटलं आमच्या अमरापूरच्या देवीचा परिसर, तिचा मंदिर. तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. मला ते पटकन म्हणताच येत नाही. असं वाटत राहिलं इथून जाऊच नाही तर थांबावं, इतके थंड हवा आहे. हे कवाचे गेले तिकडे दर्शनाला, कवाचे गेले ते दर्शनाला. आणि चला म्हणलं की येत नाही माणसं, मग मागून निघायचं हळूच पाय चुरीत. कसं काय वाटतंय हो इथं वातावरण? आपल्या व्हिडिओतल्या यांना म्हणा, यूट्यूब फॅमिली म्हणा, इथं दर्शनाला या म्हणा. एक दिवस इथं 1-2 दिवस दर्शनाला या. 1-2 दिवस मुक्कामी यायचं काय? मुक्कामी चांगलं आहे उलट तिथं. मी म्हटलं भारी वातावरण इथं. चला मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. ओके. व्हिडिओ नक्की बघा.